हे दृश्य आपण पाहतोय। रोहित पवार मरीन लाईन्स पोलीस स्थानकात सध्या दाखल झालेले आहेत। VSR कंपनीवर कारवाईला उशीर केल्याने आता गुन्हा FIR ते दाखल करणार आहेत आणि त्यांनी आता काही वेळापूर्वीच माध्यमांशी बोलताना सांगितले जर मुंबईमध्ये FIR दाखल नाही झाली तर बारामतीत जाऊन दाखल करणार। सध्या ते मरीन लाईन्स पोलीस स्थानकात दाखल झालेत आणि FIR दाखल करून घेतील अशी अपेक्षा आहे, असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं होतं। गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार हे सध्या पोलीस ठाण्यात पोहोचलेले आहेत। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णा, तर आमचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं जावं आणि त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी त्यांची आहे। आणि घातपाताचा संशय जो त्यांच्या माध्यमातून वारंवार व्यक्त केला जातो किंवा तसे मुद्दे जे काही उपस्थित केले आहेत त्या सगळ्याच्या अनुषंगानं तपास सुद्धा झाला पाहिजे अशी देखील भूमिका त्यांनी मांडलेली आहे। याच्या आधी आपण पाहिलं की VSR कंपनी जी आहे त्या विमान कंपनीच्या सगळ्या अनियमित संदर्भात किंवा जे काही नियमांचं उल्लंघन होतं त्या संदर्भात त्यांनी भूमिका मांडली। त्यानंतर DGCAनं गंभीर त्रुटी आढळल्यानंतर 4 विमानची धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। रोहित पवार हे सध्या मरीन लाईन्स पोलीस स्थानकात दाखल झालेत। VSR कंपनीवर त्यांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत आणि कारवाईला दिरंगाई होत असल्याने FIR दाखल करण्यासाठी ते सध्या पोलीस स्थानकात पोहोचलेत।